झाड आहे, राहणार लिंबादेवी. आणि हा 10 प्रकारचं झाडाचा पाला आणलेला आहे आणि त्याच्यामधून दशपर्णी अर्क तयार करून राहिले. त्याच्यामध्ये लिंबाचा पाला, आदुळसा, किलपिल्या कडम आणलं, रुईचूक आणलं आणि महारोकीचं आणलं, गांजर गवत आणलं, वाघाटी गवत आणलं, आणि आदुळशाचं आणलं आणि पपईचा पाला आणलं, सीताफळचा पाला आणलं आणि बेशरमाचं आणलं, धतुऱ्याचं आणलं. असे 10-15 प्रकारचे झाडं आणलं. तर याच्यात मी ड्राम घेतला आहे. त्या ड्रामामध्ये टाकणार हे सगळं काही पाला तयार करून. त्यानंतर याच्यामध्ये गोमूत्र टाकणार आणि शेण टाकणार आणि त्याच्यासोबत आपलं तिखट टाकणार, हिरवी मिरची. आणि याला 21 दिवस त्याला थोडं म्हणजे तयार करू द्यायला, तयार व्हायसाठी 21 दिवस लागतात त्याला. 21 दिवसानंतर मी माझ्या पराठीवर, तुरीवर, चण्यावर जे काय माझ्याकडे पीक आहे त्यांच्यावर मी स्प्रे करणार. आणि त्याच्यामध्ये मी जवळपास सुरुवातीला 50 ml टाकणार. त्याच्यानंतर त्याचे कंटिन्यू थोडे थोडे करता 100-150 त्याची थोडं कंटेंट वाढवत फवारणी करणार. की बाकी जो ऑर्गॅनिक यानं आम्ही तयार केला त्याच्यावरून फवारणी, केमिकलच्या फवारणीपासून थोडंफार याचं मला थोडं चांगलं रिझल्ट वाटला. त्यामुळे मी याला दरवर्षी मी स्वतः तयार करतो आणि पराठीवर स्प्रे करतो. त्यासोबत तसं माझे हे मित्रमंडळी आहेत, ते सगळे माझ्यासोबत राहतात आणि माझ्यासोबत यांनी पण स्वतः तयार करतात. आहे सतीश शामराव आत्राम आहेत, गणेश मरसकोल्हे आहेत आणि आमचे नागरिक शिपाई ताता आहेत एंबडवार आणि ते कोरंगे पाटील ते पण आहेत. या संस्थेचं नाव आहे सुयश चॅरिटेबल ट्रस्ट. या संस्थेमार्फत आम्ही हा दशपर्णी अर्क तयार करून राहिलो.